पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मेघगर्जनेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात कालपासून पाऊस पुन्हा सक्रिय झालेला आहे। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आता तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। पावसाची तीव्रता पुढच्या दिवसात कशी राहणार आहे, कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार होईल, सर्व काही व्यवस्थित असा अंदाज तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्याकरिता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला। महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला रोजची रोज हवामान अंदाज महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला बघायला मिळतील। कारण आता पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असतं, गारपीट पुढे बघायला मिळत असते। सर्व काय अंदाज आपण या चॅनलवरती देणार आहोत। त्यासाठी फक्त सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला तुम्हाला ऑल वरती टाकून ठेवायचे आहे। तर चला आता राज्यातील हवामान अंदाज बघूयात। कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे, कुठे पावसाची शक्यता जास्त राहणार आहे, तीव्रता कशी राहील व नेमका पाऊस हा बंद कधी होणार आहे, सर्व काय अंदाज पाहण्याकरिता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर चला पाहूयात राज्यभरातील पूर्ण हवामानाचा अंदाज। तर बघा, आता राज्यामध्ये विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। ही मात्र 100% खरी गोष्ट आहे। राज्यामध्ये आता पुढचे काही तास महत्त्वाचे पण राहणार आहेत, कारण आता कुठे मध्यम पाऊस होईल, कुठे जोरदार पाऊस होईल व आता आपण 1-2 दिवसाचा अंदाज बघणार नाही, तर डायरेक्ट आता आपण पुढच्या 6 ते 7 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। कधी कसा पाऊस राहील, कधी थंडी राहील, एकदम व्यवस्थित प्रकारे अंदाज तुम्हाला या व्हिडिओत आता बघायला मिळणार आहे। फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघा। जे कोणी लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज बघायला मिळेल व लगेच तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव पण कमेंट मध्ये आम्हाला सांगू शकता। तर या ठिकाणी बघा, आता सध्या स्थितीला बार्शी, वैराग, तुळजापूरचा भाग असेल, या ठिकाणी औसाचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा जोर असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। यामध्ये धाराशिव, तुळजापूरच्या साईडच्या भागामध्ये विजांचं प्रमाण अधिक राहू शकतं, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेत चालायची आहे। विजांच्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज राहणार आहे। त्यानंतर वैराग, बार्शी साईडचा काही भाग आहे, या भागात देखील भयानक मुसळधार पाऊस राहणारच आहे। 100% जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। यानंतर कुरुडवाडी, परंडा, करमाळा साईडचे भाग, या भागात देखील प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढे होईल तेवढे सतर्क राहावा, हा अंदाज देखील लक्षात घ्यावा। मोठ्या प्रमाणामध्ये मोठं पावसाळी वातावरण हे धुमाकूळ घालण्याच्या परिस्थितीमध्ये मार्गामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आतापासूनच सतर्क राहणे देखील खूप गरजेचं ठरेल, खूप योग्य ठरेल असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। या ठिकाणी बघा, पुढच्या 2 तासात तुळजापूरला पावसाची शक्यता आहे। आता सध्या स्थितीला कोणत्या भागात पाऊस राहील येत्या 2 तासात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तो एक बघूया। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी उघडीप देखील बघायला मिळणार आहे। पुढच्या 5 ते 6 दिवसात कसं वातावरण राहील तो देखील अंदाज आता आपण बघणार आहोत। जिल्ह्यांची नावं, तालुक्यांची नावं देखील तुम्हाला सांगतो, कोणत्या तालुक्यात व कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील। तर चला आता सर्वात आधी पुढच्या 2 तासात पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे व येत्या 4 तासात कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तो एकदा आढावा आपण घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता सध्या स्थितीला बर्दापूर साईडचे काही भाग असतील, या भागापासून आपल्याला रेणापूर साईडच्या भागापर्यंत एक पावसाचं वेगळंच वातावरण बघायला मिळत आहे। या पावसाच्या वातावरणाचा प्रभाव काही ठिकाणी राहणार आहे, काही ठिकाणी कमी राहणार आहे, हे देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे। आता इकडे बघा, रेणापूर साईड, लातूर साईडची जी काही भाग आहेत, या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। एकाच दुसऱ्या भागामध्ये जोरदार पाऊस झालाच तर होणार आहे, अन्यथा जास्त काही पावसाची शक्यता आता आपल्याला बघायला मिळणार नाही। यानंतर इकडे रेणापूर, लातूर, बोडका, बर्दापूर, अंबाजोगाई, घाटनांदुरा साईडच्या भागामध्ये प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला नक्की बघायला मिळू शकतो। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। अतिशय तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणच्या आसपासच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे जेवढे होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी आतापासूनच सतर्क राहावं। खूप जोरदार ते मुसळधार पावसाचं आगमन राज्यभरामध्ये आपल्याला थैमान घालताना, तुफान घालतानाच बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसून येत आहे। त्यानंतर इकडे मुरुड, मस्सा, कळंब, केज साईडचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता हा अंदाज जेवढा होईल तेवढा लक्षात घेणं गरजेचं ठरेल। त्यानंतर इकडे बघा,
केज तालुका, दारूळ तालुक्याच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. येळंबच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे. यानंतर इकडे घाट, नांदुरा, परळी, अंबेजोगाई, शिरसाळा, तेलगाव, वडवणीच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी एका दुसऱ्या भागासाठी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. जेवढे होईल तेवढे सतर्क पण राहावं, कारण की काही भागामध्ये खूपच तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर इकडे बघा, काही भागामध्ये पुढच्या 2 तासामध्ये जोरदार पाऊस राहील. इकडे बघू शकता छत्रपती संभाजीनगरला सतर्क राहावे. हा पाऊस जास्त गावांसाठी नाही, 2-4 गावांसाठी पडू शकतो, मात्र जोरदार राहणार आहे. त्यानंतर आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढच्या 2 तासात पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. त्यानंतर पुढच्या 6 दिवसाचा अंदाज लगेच बघू. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला राहुरीचा भाग असेल, गोडेगावचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणारच आहे. यामध्ये इकडे इगतपुरीला 2 तासात थोडासा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सतर्क राहा, कारण इगतपुरी, जुन्नरचे भाग असतील, नाशिकचे काही भाग असतील, मनमाड साईडचे काही भाग असतील, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार, तर काही भागामध्ये थोडीशी मुसळधार पावसाची शक्यता देखील बघायला मिळेल. त्यामुळे जेवढे होईल तेवढे शेतकऱ्यांनी सतर्क देखील राहणं गरजेचं ठरू शकतं. मध्यम जोरदार, काही ठिकाणी मुसळधार, अशा प्रकारची या वातावरणाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे मनमाड, येवला, निफाडचे भाग असतील, नाशिक, त्र्यंबक, कापरडाचा भाग असेल, मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. विविध भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर इकडे मनमाड, येवल्याच्या भागामध्ये, त्र्यंबक, जव्हारच्या भागामध्ये, कापरडा साईडचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील 100% बघायला मिळू शकतो. त्यामुळे जेवढे होईल तेवढे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क देखील राहणं खूप गरजेचं ठरेल, कारण कमी जास्त काही ठिकाणी, तर काही ठिकाणी अधिक पावसाचं वातावरण 100% आपल्याला बघायला मिळणारच आहे. ही देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारचं वातावरण राज्यामध्ये आता थैमान घालणार आहे. त्यानंतर पुढच्या 2 तासामध्ये सिल्लोड, कन्नड साईडच्या देखील आसपासच्या भागात पावसाची शक्यता बघायला मिळेल. मध्यम ते जोरदार पाऊस राहणारच आहे. जालना साईडला पावसाची शक्यताच आहे. यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर या ठिकाणच्या भागात देखील पाऊस राहील. त्यानंतर कन्नड, सिल्लोड, पाचोरा, चिखली साईडचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणारच आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. ही देखील शक्यता अशा प्रकारची बघायला मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. जेवढं होईल तेवढं सतर्क पण राहावं, कारण कुठे मध्यम राहील, कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणारच आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरू शकतं. त्यानंतर इकडे अकोट, धरणीचा भाग असेल, अचलपूर, अमरावती साईडचा पण काही भाग असेल, याही भागामध्ये मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. प्रचंड पावसाचा अंदाज या भागाकरिता देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावं. त्यानंतर नांदेड साईड, उमरखेड साईडचे भाग असतील, या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे. नांदेड, भोकर, हिमायतनगर, उमरखेड, बसमत साईडच्या देखील बऱ्याच भागामध्ये प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा हा अंदाज देखील लक्षात घ्यावा, सतर्क पण राहावं. त्यानंतर जिंतूर, परभणीच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. याही ठिकाणी आता सतर्क राहायचं आहे. पुढच्या 2 तासात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. तर चला, ही झाली आजची परिस्थिती. आता येत्या 24 तासात पाऊस कुठे वाढणार आहे, कुठे कमी राहणार आहे, त्यानंतर पुढच्या 6 दिवसात कसा पाऊस राहणार आहे, कुठे जोरदार राहील, तर चला आता महत्त्वाचा अंदाज आपण बघूयात. तर आता लक्ष देऊन या ठिकाणी बघा, सध्या स्थितीचा विचार करता राज्यामध्ये मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार आहे. यामध्ये पावसाचा जोर राज्यामध्ये आता तीव्र स्वरूपाचा नक्कीच बघायला मिळू शकतो. सध्याची परिस्थिती पाहता पुढचे काही तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामध्ये इकडे वाशिम साईडचे भाग असतील, हिंगोली, उमरखेड, लोणारचे भाग असतील, या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील. लोणार, हिंगोली, उमरखेड, पुसद, कारंजा, अकोला, खामगाव, चिखली या भागात येत्या 24 तासात स्थानिक वातावरणाचा पाऊस राहणार आहे. अन्यथा जास्त काही जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी, शेतकरी मित्रांनी हा अंदाज देखील आता लक्षात घ्यायचा आहे. अशा प्रकारचं वातावरण स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर इकडे नाशिक साईड,
नाशिकला एक स्थानिक पावसाचा अंदाज राहणारच आहे. जोरदार नसला तरी तुरळक भागात पावसाची शक्यता राहील. यामध्ये नाशिक, निफाड, कोपरगाव, येवला, वैजापूर, मनमाड, तालवेड, कापरडा, कोडोली, जव्हार या भागात मध्यम पाऊस राहणार आहे. काही भागासाठी जोरदार पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपाची पावसाची सर बघायला मिळू शकते. 10 ते 15 मिनिटांसाठी अशा स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहील. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. कारण कमी जास्त पाऊस जास्त असो सतर्क राहा. कारण काहींचे कांदे उघडे असतात, काहींचे मका उघडे असते. त्यांनी योग्य ती काळजी घ्यायची. कारण 10 मिनिटं जरी जोरदार पाऊस झाला तरी नुकसान होण्याची शक्यता राहते, भिजण्याची शक्यता राहते. कारण हे नुकसान छोटं नसतं, खूप मोठं नुकसान असतं, हे शेतकऱ्यांनाच कळतं. तसेच इकडे बघा नंदुरबार साईडला पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार शिरूरच्या भागात स्थानिक स्वरूपाचा स्थानिक लेवलचा पाऊस राहील. 15 मिनिटांसाठी काही सटकार येतील, 20 मिनिटांसाठी येतील. मात्र पावसाचा अंदाज 100% बघायला मिळणारच आहे. मात्र पावसाची तीव्रता इकडे नांदेडला राहणार आहे. नांदेड, उदगीर, निजामाबादचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. अहमदपूर, परळी, केज, पेठ, लातूरच्या भागात मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटात तुफान पावसाचं आगमन बघायला मिळणारच आहे. बिदरच्या देखील भागामध्ये पावसाची शक्यता राहू शकते. सतर्क राहणं खूपच गरजेचं ठरणार आहे. बऱ्याच भागामध्ये तुळजापूर साईडला देखील अशीच परिस्थिती आहे. तुळजापूर, सोलापूर यानंतर इकडे विचार जर केला तर बिदर साईडचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. अशी परिस्थिती आपल्याला 100% पाहायला मिळू शकते. त्यामुळे सर्वच या भागातील शेतकऱ्यांनी जेवढे होईल तेवढे सतर्क राहावं. काही अडचण नाहीये, फक्त सतर्क राहायचं आहे. त्यानंतर इकडे पंढरपूर, सोलापूरचे भाग असतील, त्यानंतर बारामती, इंदापूर, करमाळाचे भाग असतील. याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर इकडे उदगीर, बिदरचे भाग असतील. याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर इकडे इंदापूर, जत, सांगली, विटाच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. कराडच्या भागात, कोडोलीच्या साईडला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आता खरा बदल येत्या 48 तासात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाच्या वातावरणाबाबत धक्कादायक बातमी आता बघायला मिळत आहे. महत्त्वाचा अंदाज पावसाचा बघायला मिळणार आहे. आता भारतातील काही राज्य असे आहेत की त्या ठिकाणी मुसळधार पाऊस 48 तासामध्ये आता वाढणार आहे. यामध्ये कोणते राज्य असतील व कोणत्या राज्यातील कोणते जिल्हे असतील व महाराष्ट्राचा यामध्ये समावेश आहे का? मुसळधार पाऊस पडणार का? सर्व काय अंदाज आता बघायला मिळेल. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. तर या ठिकाणी बघू शकता सध्याची परिस्थिती पाहता राज्यामध्ये मोठा बदल आता पावसाच्या वातावरणीय स्थितीमध्ये बघायला मिळणार असून सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क पण राहणं गरजेचं आहे. तर बघा, भारताचा एकदम दक्षिणी भाग या ठिकाणी एक मोठं पावसाळी वातावरण दाखल होत आहे. समुद्री मार्गे हे पावसाळी वातावरण येत आहे. मात्र हे पावसाळी वातावरण पुढे चालून कोणत्या राज्यामध्ये दाखल होणार आहे आता ते पण सांगत आहे. फक्त लक्ष देऊन बघा. तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर सालम, तिरुचीचा भाग असेल मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. यामध्ये इकडे वेल्लोराचा भाग असेल, सालेम, तिरुची, मयारोस, बेंगलुरा या भागामध्ये खूप भयानक पावसाची परिस्थिती बघायला मिळणार आहे. पाऊस हा ओसरणार नसून या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तिरुपती साईडला देखील भयानक पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. तिरुपतीच्या देखील भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे. त्यानंतर इकडे उत्तर साईडला देखील पावसाचा जोर वाढणार आहे. तिरुपती साईडचे जे काही भाग असतील त्या भागात देखील पाऊस आपली व्याप्ती वाढवण्याचा मार्ग 100% असून शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा. या भागातील सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात पण घ्यायचा आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं वातावरण आता राज्यभरामध्ये धुमाकूळ घालणार आहे. यामध्ये तिरुपतीचा भाग असेल, तिरुपतीच्या भागामध्ये देखील खूप पाऊस वाढणार आहे. मात्र हे पावसाळी वातावरण राज्याकडे सरकण्याची शक्यता किती आहे, राज्यात आलं तर कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो, आता सर्व काही व्यवस्थित अंदाज आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त राहिलेला लक्ष देऊन आपल्याला आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत चला. आता तिरुपती, तिरुमालाच्या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. रेणुगुंटाचा भाग असेल याही ठिकाणी पाऊस राहणारच आहे. तसेच इकडे कामनूरचा भाग असेल या भागात देखील पाऊस दरवर्षी पडत असतो, एक अंदाजच आहे. याचप्रमाणे महाराष्ट्रातील जर जिल्ह्यांचा विचार केला तर महाराष्ट्रातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड हे जे थोडेसे दक्षिण साईडचे जिल्हे आहेत ना त्या ठिकाणी हलकं मध्यम स्थानिक वातावरण राहील व या जिल्ह्यामध्ये थंडीला थोडीशी हळूहळू सुरुवात होईल. एकदम थंडी वाढणार नाही कारण हे दक्षिण साईडला जिल्हे मोडतात. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू थंडीचा प्रमाण वाढत जातानाची परिस्थिती बघायला मिळणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्राच्या साईडकडून पावसाचं प्रमाण कमी होऊन लगेच आता
दिनांक 6 तारखेला थंडीमध्ये वाढ होणार आहे। दिनांक 7 तारखेचा अंदाज पाहता 7 तारीख म्हणजे 7 नोव्हेंबर 2025 ला राज्यातील पूर्ण पाऊस कमी झालेला असेल। एका पण भागात पाऊस बघायला मिळणार नाहीये व आपल्याला ढगाळ वातावरण पण बघायला मिळणार नसून पूर्णपणे थंडीला सुरुवात होणार आहे। थंडीमध्ये हळूहळू वाढ होत जाणार आहे अशी परिस्थिती दिसून येईल। त्यानंतर दिनांक 8 नोव्हेंबर 2025 भारताच्या दक्षिण भागापर्यंतचा पाऊस संपलेला असेल व सर्व भागामध्ये थंडीला मोठी सुरुवात झालेली लवकर स्पष्टपणे दिसून येणार असून राज्यातील पावसाचं वातावरण कमी होणार आहे तर देशातील पण पावसाचं वातावरण कमी होण्याच्या मार्गावरती आहे। हे देखील सर्व शेतकरी शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा रोजची रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। अशा प्रकारची पावसाची परिस्थिती बघायला मिळत आहे। काही बदल झाला तर लवकरच आपण हवामान अंदाज देणार आहोत, तो देखील अंदाज या चॅनलवरती दिला जाईल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। धन्यवाद।